शक्तीपीठ महामार्ग जितका भव्य आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे तितकीच मोठी त्याच्यासमोर उभी असलेली आव्हानांची रांग आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। या महामार्गाची घोषणा झाल्यापासूनच तो वादाच्या भोवऱ्यात अडकलेला दिसतोय। ज्या ज्या गावातून हा मार्ग जाणार आहे तिथल्या स्थानिकांनी वारंवार रस्त्यांवर उतरून तीव्र विरोध याबद्दल दर्शवला। आपली जमीन, उपजीविका आणि पर्यावरण याबाबत चिंता सुद्धा व्यक्त केली। या वाढत्या विरोधामुळे प्रशासनाला सुद्धा अनेकदा मागे हटावं लागलं आणि त्यामुळेच शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग सुद्धा वेळोवेळी हा बदलण्यात आलाय। पण पुन्हा एकदा हा प्रकल्प आता चर्चेत आलाय, कारण नव्या प्रस्तावानुसार हा महामार्ग सातारा जिल्ह्यातून जाणार असल्याचं समोर आलंय। मग नेमका हा नवीन बदल काय आहे, तो स्थानिकांवर कसा परिणाम करणार आणि नागरिकांची भूमिका नेमकी काय आहे, याबद्दल या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जाणारा नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग सध्या पुन्हा एकदा राज्यभरात चर्चेचा विषय ठरलाय। राज्यातील पायाभूत सुविधांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा हा महामार्ग केवळ प्रवास सुलभ करण्यापुरता मर्यादित नसून धार्मिक पर्यटन, औद्योगिक विकास आणि ग्रामीण भागाच्या जोडणीसाठी सुद्धा महत्त्वाचा ठरणार असल्याचा दावा सरकारचा आहे। मात्र या सर्व दाव्यादरम्यान या मार्गाच्या सुधारित आराखड्याला राज्य शासनाने आता नुकतीच मंजुरी दिल्यानंतर पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। नव्या मंजूर करण्यात आलेल्या आराखड्यानुसार या महामार्गाची एकूण लांबी आता 856 किलोमीटर इतकी निश्चित करण्यात आली आहे आणि यापूर्वी हा मार्ग 802 किलोमीटरचा प्रस्तावित होता। परंतु स्थानिकांचा विरोध, भूसंपादनातील अडचणी आणि पर्यावरणीय परिणाम लक्षात घेता सरकारला या मार्गात बदल करणं आता भाग पडले। या बदलानंतर आता हा महामार्ग अधिक मोठा आणि विस्तृत झाला असून त्याचा विस्तार 13 जिल्ह्यांमध्ये आणि 40 तालुक्यांमधून होणारे सुधारित आखणीमध्ये काही जिल्ह्यांमधील मार्ग जसाच्या तसा ठेवण्यात आलाय, जसं की वर्धा, यवतमाळ, बीड आणि लातूर या जिल्ह्यातील मार्ग कायम ठेवण्यात आलाय। मात्र नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील मार्गामध्ये बदल करण्यात आलेत। या बदलामुळे केवळ भौगोलिक रचना बदलली नाहीये, तर अनेक गावांचा या महामार्गामध्ये नव्याने समावेश झालाय। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सातारा जिल्ह्याचा नव्याने या प्रकल्पामध्ये आता समावेश करण्यात आलाय, ज्यामुळे या महामार्गाचा विस्तार आणखीनच वाढलाय। या महामार्गाचा एक मोठा उद्देश म्हणजे राज्यातील विविध शक्तीपीठ आणि धार्मिक स्थळांना एकाच द्रुतगती मार्गाने जोडणे हा आहे। दरम्यान नव्या आराखड्यानुसार एकूण 21 धार्मिक स्थळं या महामार्गाशी जोडली जाणार आहेत, ज्यामध्ये माहूर रेणुका माता, औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग, परळी वैद्यनाथ, अंबाजोगाई, तुळजापूर, पंढरपूर, कोल्हापूरची महालक्ष्मी, पन्हाळा, ज्योतिबा तसंच रेडी गणपती सुद्धा उपलब्ध होणार असल्याचं म्हटलं गेलंय आणि इतर अनेक धार्मिक स्थळांना सुद्धा यामुळे आता जोडणी मिळणार आहे। त्यामुळे धार्मिक पर्यटकांना यामुळे नक्कीच चालना मिळेल असा सुद्धा सरकारचा विश्वास आहे। विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचणं सुलभ होणार आहे, तसंच स्थानिक अर्थव्यवस्थेला सुद्धा चालना मिळेल असं सांगितलं जात आहे। मात्र या प्रकल्पाची वाटचाल सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिलेली आहे। फेब्रुवारी 2024 मध्ये या महामार्गाच्या मूळ आराखड्याला मान्यता देण्यात आली होती। त्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955 अंतर्गत अधिसूचना जारी करण्यात आली। परंतु ज्या भागातून हा मार्ग जाणार होता त्या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शवला। विशेषतः सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या विरोधाची तीव्रता अधिकच जाणवली, कारण या भागांमध्ये कृष्णा आणि पंचगंगा नदीकाठची सुपीक बागायती जमीन मोठ्या प्रमाणात बाधित होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती, ज्याकरिता अनेक ठिकाणी आंदोलनं झाली, मोर्चे निघाले आणि निदर्शनं सुद्धा करण्यात आली आहे। परिणामी ऑक्टोबर 2024 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमधील अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। यानंतर ऑगस्ट 2025 मध्ये पवनार ते सांगली या मार्गाला कायम ठेवत उर्वरित भागासाठी पर्यायी मार्गांचा अभ्यास करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले आणि या प्रक्रियेनंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी विविध पर्यायांचा सखोल अभ्यास करून सरकार समोर सुधारित आराखडा हा सादर केलाय। त्यानुसारच आता हा नवीन मार्ग अंतिम करण्यात आलाय। या नव्या आखणीमध्ये काही वादग्रस्त भाग टाळण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला असला तरी नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या भागांमध्ये पुन्हा विरोधाची शक्यता सुद्धा निर्माण होऊ शकते। सातारा जिल्ह्याचा या प्रकल्पामध्ये समावेश हा त्यातीलच एक महत्त्वाचा मुद्दा ठरतोय। सोलापूर जिल्ह्यातून गारवड मार्गे हा महामार्ग साताऱ्यातील माण तालुक्यातील
कारखेल गावामध्ये प्रवेश करणार आहे। त्यानंतर दिवड कुक्कुडवाड मार्गे खटाव तालुक्यातील पडळ आणि मायनी परिसरातून हा मार्ग सांगली जिल्ह्यात जाणार आहे। या मार्गामुळे मान तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूर आणि गोंदवले बुद्रुक ही दोन महत्त्वाची धार्मिक स्थळं महामार्गाशी जोडली जाणार आहेत, ज्यामुळे या भागामध्ये पर्यटन वाढण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते। परंतु या सर्व सकारात्मक दाव्यादरम्यान स्थानिक शेतकऱ्यांमध्ये मात्र संभ्रम आणि अस्वस्थता वाढताना दिसतेय, कारण शासनाने जाहीर केलेल्या निर्णयामध्ये सातारा जिल्ह्यातून नेमका मार्ग कोणत्या गावामध्ये जाणार याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाहीये आणि त्याचमुळे भविष्यात कोणत्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार याबाबत अनिश्चितता अद्यापही आहे आणि परिणामी येथील शेतकरी सुद्धा आता विरोधाच्या भूमिकेत भविष्यामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। दरम्यान विरोधी पक्षातील नेत्यांनी सुद्धा या प्रकल्पावर जोरदार टीका केली आहे। काँग्रेसचे सतेज पाटील यांनी सरकारवर निशाणा साधत म्हटलंय की कोणतीही गरज किंवा लोकांची मागणी नसताना हा महामार्ग जबरदस्तीने राबवला जातोय, यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत। कोल्हापूरमध्ये विरोध झाल्यानंतर मार्ग बदलण्यात आला, परंतु आता साताऱ्याचा समावेश करून पुन्हा त्याच प्रकारे निर्णय घेतला गेलाय असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय। त्यामुळे हा प्रकल्प पूर्णपणे रद्द करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। एकीकडे सरकार या महामार्गाला विकासाचं प्रतीक म्हणून मांडत असताना दुसरीकडे स्थानिक शेतकरी आणि काही राजकीय नेते मात्र याला विरोध करत आलेत। भूसंपादन, पर्यावरणीय परिणाम, शेतीवरील परिणाम आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर होणारा परिणाम हे मुद्दे या विरोधाचे प्रमुख कारण ठरतात। त्यामुळे हा प्रकल्प केवळ विकासाचा विषय राहिला नसून तो सामाजिक आणि राजकीय वादाचा सुद्धा आता केंद्रबिंदू बनलेला आहे। त्यामुळे आता आगामी काळात राज्य सरकार या सर्व विरोधाला कशा प्रकारे सामोरं जात आहे, स्थानिकांचा विश्वास कसा जिंकते आणि प्रकल्पाची अंमलबजावणी नेमकी कशा प्रकारे करणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर साताऱ्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग हा खरोखरच आता विकासाचा मार्ग ठरणार की वादाचा हे येणाऱ्या काळातच आपल्याला नक्कीच कळेल। तुर्तास आपण इथेच थांबूया, मात्र या प्रकल्पाबद्दल, या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करा।